आपण प्रॉब्लेम नंबर क्वेश्चन पेपरमध्ये प्रॉब्लेम नंबर 3 रेशो ॲनालिसिस नावाचा जो चॅप्टर आहे त्यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. तर यामध्ये आपल्याला काय विचारलं जाणार आहे ते सर्व समजून घ्या. त्यांनी आपल्याला देताना एखाद्या ऑर्गनायझेशनची एखाद्या बिझनेसची आपल्याला बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट दिलेली असणार. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट यामधून आपल्याला त्या कंपनीची फायनान्शियल कंडिशन समजणार आहे आणि त्याच्या बेसिसवर आपल्याला काही रेशोज त्यांनी काढायला सांगितलेले असतात. तुमच्या समोर प्रश्न आहे आता या क्वेश्चनमध्ये तुम्ही काय बघताय कंपनीचं जे काही प्रॉफिट अँड लॉस आहे त्यामध्ये अर्धा पार्ट ट्रेडिंगचा आहे आणि अर्धा प्रॉफिट अँड लॉसचा आहे. प्रॉफिट अँड लॉसमध्ये त्यांनी आपल्याला ओपनिंग क्लोजिंग दिलेले आहेत, परचेसेस दिलेले आहेत, दिसते ना तुम्हाला, सेल्स दिलेले आहेत आणि खाली म्हणजे प्रॉफिट अँड लॉसमध्ये सगळे ऑपरेटिंग ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस वगैरे दिलेले आहेत, दिसते. आणि बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी आणि ॲसेट्स या दोन गोष्टी असतात. म्हणजे कंपनीच्या कोणकोणत्या लायबिलिटीज आहेत, कंपनीचं कॅपिटल काय आहे आणि ॲसेट साईडला कंपनीच्या कोणकोणत्या ॲसेट्स आहेत हे सगळं आपल्याला शो होते. म्हणजे ओव्हरऑल कंपनीची फायनान्शियल कंडिशन आपण आपल्यासमोर त्यांनी मांडलेली आहे आणि त्याच्यामधून त्यांनी आपल्याला काही रेशोज काढायला सांगितले. तर आता आपण हे रेशोज कसे काढणार? तर बेसिकली हा प्रॉब्लेम जो आहे तो 10 मार्काला येतो. साधारण 5 रेशो यामध्ये असतात. म्हणजे प्रत्येक रेशो तुम्हाला साधारण 2-2 मार्काला पडणार आहे. म्हणजे 2-2 मार्क तुम्हाला त्यामधून मिळणार आहे. तर मग फॉर्म्युले जर माहिती असतील तर तुम्ही हा प्रॉब्लेम प्रॉपर सोडवू शकता आणि आउट ऑफ मार्क्स याच्यामध्ये मिळू शकता. खरं तर मी तर म्हणेन की जे काही शिकताय ते उद्या जाऊन एखाद्या कंपनीचं ॲनालिसिस करण्यासाठी शिकावं. पण सध्या आता आपल्याला फक्त टार्गेट आहे एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळवावे, म्हणून थोडंसं पेपर ओरिएंटेड मी सांगितलं. तर आता पहिलं आहे प्रॉब्लेम जो दिलेला आहे प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट, त्याच्या खाली आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन पण दिलेली दिसते. प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे? खाली ॲव्हरेज डेटर्स दिलेले आहेत, क्रेडिट परचेस दिलेला आहे, क्रेडिट सेल्स दिलेले आहेत आणि खाली त्यांनी कॅल्क्युलेशन करायला सांगितले. स्टॉक टर्नओव्हर रेशो, डेटर टर्नओव्हर रेशो, क्रेडिटर टर्नओव्हर रेशो, वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो, सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉईड, रिटर्न ऑन शेअर होल्डर फंड, ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, EPS आणि ऑपरेटिंग रेशो सांगितलेले आहेत. तर ते यामध्ये बॅलन्स शीटशी रिलेटेड काही कंटेंट्स विचारलेले नाही आहेत. म्हणजे करंट रेशो, त्यानंतर ॲसिड टेस्ट रेशो जे आपण घेतलेलं होतं तर ते काही विचारलेलं नाही आहे. तर यामध्येही महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या आपण बघूयात आधी. तर सुरुवात करताना आपण सिम्पल रेशोपासून जाऊया. जो 7वा रेशो आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो, तो कसा काढायचा बघा. सिम्पल आहे, अगदी सिम्पल. ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला काय असणार आहे? ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. बिझनेस ऑर्गनायझेशनचा साधारण ग्रॉस प्रॉफिट किती होतो पर्सेंटेज वाईज त्याला म्हणायचं GP रेशो. तर आता प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट सापडेलच. कुठे सापडणार? प्रॉफिट अँड लॉस. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉसला तुम्हाला ग्रॉस प्रॉफिटची फिगर सापडू शकते. ग्रॉस प्रॉफिट किती दिसते तुम्हाला प्रॉब्लेममध्ये? बघा आपण जे सोडवतोय आणि प्रॉब्लेममध्ये जे दिलेलं आहे ते रिलेट करा तरच प्रॉब्लेम समजेल. ठीक आहे. तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसमध्ये डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक, परचेसेस आणि त्याखाली काय दिलेलं आहे ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे. किती दिली अमाऊंट? 50,000. म्हणजे GP मिळाला तुम्हाला किती? 50,000चा डिवायडेड बाय सेल्स. सेल्स किती दिलेले त्यांनी आपल्याला? सेल्स किती आहे? तुम्ही अपोजिट साईडला बघितलं क्रेडिट साईडला तर तुम्हाला सेल्स पण सापडते. सेल्स दिलेले आहे 1 lakh इंटू 100. आन्सर किती येईल? 50% आले का? कॅल्क्युलेशन करून बघा कॅल्क्युलेटरवर. MBA पर्यंत आल्यात म्हटल्यानंतर साधारण दिसते की 1 लाखाचा सेल झाला आणि त्यामध्ये 50,000चा जर ग्रॉस प्रॉफिट झाला तर साधारण तो किती गेलेला आहे 50% GP आपल्याला दिसतो. ठीक आहे.